देवे देऊळ सेविले, देवे देऊळ सेविले, उदक कोरडेची ठेविले, नव्हे मत गुढव मान काही, तो आपापना पे पाही. पाटे पूर ओसंडला, पाटे पूर ओसंडला, सरिता सागर तुंबोनी ठेला, नव्हे मत गुढव मान काही, तो आपापना पे पाही. वांजे घरी बाळ तहाना, वांजे घरी बाळ तहाना, एक बाळी दोकाना, नव्हे मत गुढव मान काही, तो आपापना पे पाही. तुका म्हणी पैस, तुका म्हणी पैस, अनुभविया ठावा गोडी रस, नव्हे मत गुढव मान काही, तो आपापना पे पाही. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरि गोपाल कृष्ण ज्ञानी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया. देवे देऊळ सेविले, उदक कोरडेची ठेविले, नव्हे मत गुढव मान काही, तू आपना पे पाही. थोडा बेस कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान श्री दत्तात्रयाच्या 41 किलो चांदीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून
चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, दत्तनाम सप्ताह आणि दत्त महाकथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यातील 1008 श्री महंत मधुसूदन भारतीजी महाराज दत्त शिखर माहूरगड आणि 1008 श्री श्री परलोकी महंत आनंदगिरीजी महाराज उर्फ रायगिरीजी महाराज यांच्या कृपाप्रसादानं हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये साजरा होतो आहे आणि त्या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचलन आणि संपूर्ण कार्यभार श्री श्री 1008 परमपूज्य महंत श्री गोपाळगिरीजी महाराज गुरुवरी आनंदगिरीजी उर्फ रायगिरीजी महाराज दत्त संस्थान दत्त बर्डी हातगाव जिल्हा नांदेड यांच्या विद्यमाने आणि गावातल्या सर्व गावकरी मंडळी आणि विश्वस्त मंडळ दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हातगाव या संस्थांच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, त्याच पद्धतीनं सर्व भाविक भक्ताच्या देणगीच्या माध्यमातून आणि दत्त भगवंतावरती श्रद्धा असलेल्या सर्व दत्तात्रेय भगवंताच्या भक्तांच्या माध्यमातून ही सेवा आणि पंचक्रोशीतल्या सर्व टाळकरी माळकरी गुणवान मंडळी, गायक वादक सर्व मंडळी आणि महाराज मंडळीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा पाहून स्वर्गाधिकाचं भान झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. कारण वैकुंठात अशी गोष्ट नाही महाराज, स्वर्गाधिकामध्ये अशी गोष्ट नाही. अशी गोष्ट या ठिकाणी दत्तात्रेय भगवंताच्या सोहळ्यामध्ये आणि भगवानही तुमच्या आमच्यामध्ये येऊन लीला करत आहेत. या सगळ्या गोष्टीचा अत्यंत आनंद होत आहे आणि या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता या संस्थांचे अधिपती 1008 परमपूज्य महंत गोपाळगिरीजी महाराज यांनी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज शेळके यांच्या माध्यमातून माझ्याकरता ही सेवा दिलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. परिसरातले श्रोतृवर्ग त्यांच्याही पायावरती मी नतमस्तक होतो. अधिकार संपन्न असलेले टाळकरी वृंद, गायक वादक सर्व गुणवान मंडळीच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो आणि उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आणि या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या पायावरती मी कोटी कोटी लक्ष लक्ष प्रणाम करतो आणि माझ्या कार्यक्रमाच्या साठी घेतलेल्या अभंगाच्या निवेदनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल दत्तात्रेय भगवान परमात्म्याचा हा सोहळा आहे. दत्तात्रेय भगवंताच्या पित्याचं नाव आहे अत्री. अत्री शब्दाचा अर्थ होतो
आ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3 गुणाच्या अतीत जो आहे तो अत्री असतो महाराज. गुणातीत ज्याची अवस्था झाली त्या गुणातीत असलेल्याच्या पोटी दत्तात्रय भगवान परमात्मा येत असतात. आणि अनसूया शब्दाचा अर्थ आहे अन असूया, म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, कुठल्याही प्रकारची स्पृहा नाही, कुठल्याही प्रकारची कामना नाही. असं आत्रीच्या आणि अनसूयेच्या मध्ये पहिल्यांदा आ या शब्दाचा आणि वर्णाचा आणि स्वराचा त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न असलेलं जीवन म्हणजे भक्ताच्या यादीमध्ये पहिलं जीवन म्हणजे अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. म्हणून अनसूयेच्या पोटी असूया नाही, कुणाच्या बद्दल द्वेष नाही, कुणाच्या बद्दल तिरस्कार नाही, कुणाच्या बद्दल ममत्व नाही, अशा उच्चतम बोधावरती प्राप्त झालेल्या अनसूया आहेत आणि पातिवृत्त्यानं जीवन जगणाऱ्या आहेत. आणि आत्री म्हणजे 3 गुणाच्या अतीत ज्यांची अवस्था झालेली आहे अशा माता पित्याच्या पोटी दत्तात्रय भगवंताचा अवतार आहे महाराज. विठ्ठल 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 आणि हे अलौकिक भगवंताचं प्रगटीकरण आहे. म्हणून दत्तात्रेय आणि पुन्हा दुसरी गोष्ट, त्यांना 3 आनन असल्यामुळं दत्त अत्रेय असा बी शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो. म्हणून दत्त सहस्त्रनाम आहे आणि दत्त सहस्त्रनामामध्ये 1000 भगवंताची नावं आहेत आणि प्रत्येक नावामध्ये पदच्छेद आहे. प्रत्येक नावामध्ये त्यामध्ये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नावाच्या मध्ये अर्थ दडलेला आहे. आणि असं दत्तात्रय भगवंताचं स्वरूप आहे आणि त्याच्यासाठी अनंत असे पुराणं आहेत महाराज. आणि त्या पुराणादिकाच्या ठिकाणी दत्तात्रेयाची महती गायली जाते. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे 4 संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये पैठणच्या नाथ महाराजाचा दत्त संप्रदाय आहे, दत्त परंपरा आहे. म्हणून वारकऱ्याचं आणि दत्तात्रय भगवंताचं फार जवळचं नातं आहे महाराज. म्हणून दत्त भगवान परमात्म्याची परंपरा ही वारकऱ्यामध्ये सामील झालेली असल्यामुळे दत्तात्रय आमचे आद्य गुरु आहेत, दत्तात्रय आमच्या परंपरेचे पूर्वज आहेत. या दृष्टिकोनातून आम्हाला वारकऱ्याला शिरसावंदी असणारे दत्त भगवंत आहेत. आमच्या नाथ महाराजांनी गोड वर्णन करत असताना दत्तात्रयाचं वर्णन देवाच्या बरोबर नातं जोडून वर्णन केलेलं आहे महाराज. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, वा वा. दत्त माझी माता, दत्त माझी पिता, दत्त माझी दत्त माझी बंधू बहीण तुलता, बंधू बहीण तुलता, दत्त
बरोबर नातं जोडायचं असेल तर सगळे नाते जोडावेत महाराज. कारण इतरत्र जे नाते वाटतात आपला ते आपले नातेच नाहीत महाराज. कारण ना ते त्याचा अर्थच आहे आपले कुणी नाहीत ते. ना ते पुन्हा पुन्हा बघा, ते नातेच सांगतात आम्ही तुमचे कुणी नाहीत असे नाते. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये नात्याच्या नंतर एक शब्द येत असतो गोते. आहे का तुमच्याकडं? नाते गोते म्हणजे जे गोत्यात आणते ते. गोत्यात आणते ते नाते. अरे हे नाते गोत्यात आणणारे नाते आहेत बाबा. ह्या नात्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा अर्थ नाही. हो, अर्ध्यामध्ये सोडून देणारे नातेत महाराज. हे देह संबंधाचे नातेत. आणि भगवंताचं नातं हे आत्मस्वरूपाचं नातं आहे महाराज. भगवंताचं नातं हे आत्मस्वरूपाचं नातं आहे. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आत्मस्वरूपाचं नातं, कारण आत्मीयतेचं नातं हे श्रेष्ठ नातं असतं. देह संबंधाचं आणि देह शरीराचं नातं हे कधीतरी येत असतं आणि कधीतरी जात असतं. शरीर आहे तोपर्यंत शरीराचं नातं असतं, पण आत्मस्वरूपाचं नातं हे आत्मा आहे तोपर्यंत आत्मस्वरूपाचं नातं टिकून असतं. आणि आत्मा कधी मरत नसतो. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व मिदम ततम. या न्यायानं हो, आत्मा कधी मरत नसतो. न जायते म्रियते वा कदाचिन. या दृष्टिकोनातून विचार केला तर म्हणून खरं नातं आत्मीयतेचं आणि सगळ्या लोकांनी टाकून दिल्याच्या नंतर देवाचं नातं स्वीकारित असतं महाराज. म्हणून बाकीचे नाते, हो, आई वेगळी असेल, बाप वेगळा असेल, हो, बहीण वेगळी असेल, भाऊ वेगळा असेल, गुरु वेगळा असेल, पण नाथ महाराजांनी सांगितलं इथं सगळं माझं, सगळं एकच नातं आहे. हो, दत्त माझी माता, हो, दत्त माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. सगळं काही दत्ताच्या ठिकाणी आहे. आणि असं जो दत्तात्रय भगवंताकडे पाहतो महाराज, दत्तात्रय भगवंत सुद्धा त्यांना उचलून घेतल्याशिवाय राहत नाही. लेकराला उचलून आई घेते तसं दत्तात्रयाने आम्हाला उचलून घ्यावा महाराज. हो, दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या सानिध्यात गायी आहेत महाराज. गायी, ह्या गायी म्हणजे 4 वेद आहेत महाराज. 4 वेद आहेत आणि ते 4 वेद गायीच्या रूपानं येतात. आणि ते 4 वेद, वेदाचं ज्ञान हो ते दुग्ध रूपानं आपल्याला पाजण्याचं काम करीत असतात. म्हणून त्यांच्याकडं गाय आहे. त्यांच्याकडं प्रसाद देण्याकरता, हो, तुम्हाला आईचं दूध तरी जन्मभर मिळत नाही, पण दत्तात्रय भगवंताच्या गायीचं दूध मरेपर्यंत मिळतं महाराज. म्हणून या आईपेक्षाही श्रेष्ठ नातं जर कुणाचं असेल तर दत्तात्रयाचं नातं आहे. हे नाते मावळणारे नाते आहेत, संपणारे नाते आहेत. देह संबंधातले नाते हे नश्वर नाते आहेत, पण खरं नातं भगवान दत्तात्रयाच्या ठिकाणी आहे. म्हणून अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सगळ्या भक्तांनी दत्तात्रयाकडे जात असताना लेकरू गेल्यासारखं जावं. आईकडं जसं लेकरू जातं रांगत रांगत, तसं दत्तात्रय भगवंताकडे रांगत रांगत जावं. आणि दत्तात्रय भगवंतानं कडेवरती घ्यावं महाराज. आणि कडेवरती घेऊन आमचं लालन पालन करावं. त्याच्यासाठी दत्तात्रय भगवान परमात्मा आमच्या बाबाच्या माध्यमातून या ठिकाणी आणि पुन्हा हो चांदीसारखं हो स्वरूप त्यांनी धारण केले. चांदी म्हणजे शुभ्र आहे, स्वच्छ आहे आणि पवित्र आहे. हो, चांदीचं प्रतीक काय आहे तर चांदी शुद्ध आहे, पवित्र आहे, स्वच्छ आहे. म्हणून चांदी ही अत्यंत पवित्र धातू आहे महाराज. चांदीचं आणि सोन्याचं पावित्र्य आहे. म्हणून एवढं मोठं वैभव दत्तात्रय भगवान परमात्म्याचं हो
गोपाळगिरीजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रगट झाले आणि सगळ्या लोकांना प्रसादाच्या रूपानं दत्तात्रेयाने बाबा आपल्याला आनंद देणार आहेत, ज्ञान देणार आहेत आणि प्रसाद देणार आहेत. त्या प्रसादाचं तुमचा प्रसाद लाभला मस्तकी, तुमचा प्रसाद श्री दत्तराया देणे झालो मी सुखे. तुमचा प्रसाद, तुमचा प्रसाद श्री रामला मस्तकी, तुमचा प्रसाद श्री दत्तराया देणे झालो मी सुखे. तुमचा प्रसाद सुंदर तऱ्हेचं प्रमाण दिलं महाराज. दत्त वाचे वदे नाम, वाचे वदे नाम, दत्त दत्त आवडी, दत्त दत्त आवडी आवडे, हिची माझी जोडी न करी तुझी. हो, सुंदर तऱ्हेचं प्रमाण आहे. त्या दत्तात्रेयाने आम्हाला प्रसाद द्यावा. आणि तुकोबरायच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर पाहे प्रसादाची वाट द्यावे धोनिया ताट. महाराज त्या दत्तात्रेयाने आम्हाला प्रसाद द्यावा म्हणून वाट पाहावी. आणि वाट पाहायची तर कशी पाहावी महाराज? भगवंताच्या प्रसादाची वाट कशी पाहत असते? मी जास्त वाट लावित नाही, पण वाट कशी पाहावी ते सांगतो महाराज तुम्हाला. कशी वाट पाहावी तर दोनच दृष्टांतांनी अगदी धावते दृष्टांत देतो. मुलगी जशी माहेराची दिवाळीच्या मुळाची वाट पाहते तशी प्रसादाची वाट पाहावी. एक. दुसरी गोष्ट, वासरू जसं गायीकडं पिण्याकरता वाट पाहतं तशी प्रसादाची वाट पाहावी. आणि चारा आणण्याकरता गेलेली पक्षीन जशी घरट्याकडे येत असताना पिलू वाट पाहतं तशी वाट पाहावी महाराज. हो, दिवाळीच्या मुळा लेकी असावली पहा, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, लेकी असावली. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, लेकी असावली. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, लेकी असावली. पाहत सेवाटून, पाहत सेवाटुली पंढरीचे भेटी लागी दिवा लागली भेटी लागी देवा लागली पाहिरात देवाला, पाहिरात देवाला
पाहायची महाराज, त्याचं वर्णन सांगितलं. दिवाळीच्या मुळाला लेक असा होते महाराज. हो, आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर सुशिक्षित माणसं झाल्यामुळं हो मुलीला दिवाळीला पाठवित नाहीत महाराज. आता हो, भाऊबीज झाल्यानंतर मुली जातात, कारण त्यांची लक्ष्मी असते. हो, म्हणून पाठवित नाहीत. पण वास्तविक पाहिलं तर दिवाळीच्या मुळासाठी लेक जशी, आणि ते बी पुन्हा सासरवासीन असली तर वाट पाहते बरं का. कारण आता सासरवासनी राहिलेच नाहीत महाराज. हो, आता सासरवास नाहीच, उलटा सुनवास आहे आता. हो, आता सासरवास राहिलाच नाही. म्हणून वर्णन करण्यासारखी गोष्ट नाही. तसं देवानी प्रसाद आम्हाला द्यावा इतकी वाट पाहिली की बरोबर परमात्मा आपल्याला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नाही दिला तर बाबा आपल्या पाठीशी आहेत महाराज. प्रत्यक्ष दत्तात्रेयाकडून प्रसाद घेऊन तुम्हाला देण्यासाठी बाबा या ठिकाणी आहेत. असो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की दत्तात्रेय भगवंताची सेवा ही वेदमान्य, वारकऱ्याची संप्रदाय मान्य आणि शास्त्र मान्य असलेली सेवा आहे. म्हणून दत्तात्रेय भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी आले. हो, आणि हातगाव वासियांचं या ठिकाणी भाग्य आहे. त्यांनीही त्याच पद्धतीनं दत्तात्रेयाची सेवा केलेली आहे. आणि इथून पुढं हो हातगाववासी सेवा करणार आहेत. आणि हा तालुका पहिल्यापासूनच भक्तीला फार मोठं प्रोत्साहन देणारा आणि वारकरी संप्रदायाचा हो प्रसारक आणि प्रचारक असलेला तालुका आहे महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर या तालुक्यातल्या मंडळीच्या पुढं मी नतमस्तक होतो आणि एवढीच विनंती करतो की दत्तात्रेयाची सेवा अखंड चालू ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचं भाग्य उजळून घ्या महाराज. एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगाच्या पदापदाकडं चिंतन करण्याकरता वळतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आश्चर्य प्रतिपादन केलंय महाराज. नवल प्रतिपादन केलंय. कोणतं नवल प्रतिपादन केलंय तर देवानं देऊळ खाऊन टाकलं म्हणले. हो, देवे देऊळ सेविले. हो, आता देवाने देऊळ खाल्लं म्हणणं म्हणजे संयुक्तिक गोष्ट वाटत नाही महाराज. देव कुठं देऊळ खात असतो का? देवाने देऊळ खाल्लं आणि तुकोबाराय सारख्या संतांनी बोलावं देवाने देऊळ खाल्लं आणि पाणी कोरडच राहिलं. हे काय आश्चर्य आहे. भक्तिशास्त्र सांगता तुकोबाराय तुम्ही का बाकीचा अवडंबर माजवता? काय आहे? देवानं कुठं देऊळ खाऊ टाकलेलं पाहिलं का तुम्ही? का तुकोबाराय तुम्हाला असं वाटतं की भगवान परमात्म्यावरती देऊळ खाण्याची वेळ आली? भूक लागलेल्या माणसाला हो काही बी खाऊ शकतो तो माणूस. हो, त्याला भूक लागलेली असन. हो, किती दिवसापासून उपवासी महाराज. जाता जाता सांगू का तुम्हाला? क्षमा मागून बोलतो मी. हो, 16-17 लाख वर्षाचं कृतयुग गेलं. अख्ख्या कृतयुगामध्ये भगवंताला कोणी खाऊ घालणारा मिळाला नाही. फक्त एक पठ्ठ्या भेटला बळीराजा. त्यांनी खाऊ नाही घातलं, नुसतं हातावर पाणी सोडलं. आणि आचमन घेण्या इतकं त्यांनी फक्त आचमन घेतलं. केशवाय नमः माधवाय नमः म्हणून बळीराजानं पाणी टाकलं. आणि राजा हो खोटं बोलत नाही, एवढं कृतयुग गेलं नुसत्या पाण्यावर उपाशी राहिले भगवान परमात्मा. पण त्याला कोणी खाऊ घालणारा भेटला नाही. म्हणून त्याच्यावर वेळ आली का काय मंदिरं खाण्याची? त्याच्यावरती प्रसंग आला का काय देवळं खाण्याची? हो, म्हणून खाल्ला असन तुकोबाराय म्हणतात देऊळ त्यांनी. वास्तविक पाहिलं तर सांगू का, तुमचं आमचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे महाराज. हो, तुम्हाला आम्हाला खाऊ घालणारा तो परमात्मा आहे. पण त्याला कोणी खाऊ घालणारा नाही. तो आम्हाला खाऊ घालतो. पण आम्हाला
हो त्याला खाऊ घालायला वेळ नाही राजा हो. ऐका नाही, हे आमच्या माता भगिनी सुंदर तऱ्हेचा स्वयंपाक करतात महाराज, मुलाला वाढतात, पतिराजाला नैवेद्य दाखवतात. हो घरातल्या सगळ्या पुरुषाला त्या जेवण तयार करून पहाटच्या 4 वाजल्यापासून झटत असतात आणि सुंदर तऱ्हेचं ताट वाढतात. हो पण याच्यातला एक तरी पुरुष कधी आईला म्हणला का, आई तू जेवलीस का? आणि जेव. अरे स्वयंपाक तर तिनंच केलेला आहे ना, फक्त जेव म्हणायचं एवढंच आहे. पण तेवढं सुद्धा आपलं तोंड बोललं नाही महाराज. हो तेवढं सुद्धा तिचे उपकार फेडले नाहीत. हो तिनं खाऊ घालून तिला जेव म्हणले नाहीत कुणी, आणि जेवलीस का म्हणून विचारलं नाही. देवाला तर लांब राहिलं महाराज. खरं सांगू का तुम्हाला, गावोगावच्या मंदिरातल्या मूर्ती कितीतरी दिवसापासून उपवासी आहेत महाराज, उपवासी. त्याला नैवेद्य नाही, नैवेद्य. हो देवाला कुणी जीव घालीत नाही राजा हो. म्हणून त्याच्यावरती वेळ आली का काय मंदिर खाण्याची. हो काय कारण आहे तुम्हाला आम्हाला इतके उपकार करतो महाराज स्वर्ग, एवढे उपकार करतो भगवान परमात्मा. किती पोषितो जगाशी एकला तो, एकटा पोषण करतो तुमचं आमचं. राजा हो डोंगरावरती असलेल्या किड्या मुंग्याला कोण खाऊ घालतं? तिथं अन्न क्षेत्र आहे का? त्यांना कोण पाणी देत? हो फुटती तरुवर उष्ण काळ माशी, आणि जीवन तयाशी कोण घाली. कोण घालतं राजा हो, पण त्याला कोणी खाऊ घालीत नाही. काय सांगावं, परिस्थिती फार बिकट झाली राजा हो. हो त्याला कोणी नैवेद्य दाखवित नाही. म्हणून तो कृतयुगामध्ये उपवासी राहिला. त्रेतायुग उगवलं. त्रेतायुगामध्ये तरी कोणी खाऊ घालणारा पाहिजे ना, पण कोणी खाऊ घातलं नाही. वनवासाला गेले राम, आणि गेल्यानंतर रानामध्ये एका बाईनं बोर खाऊ घातले महाराज. बोर ऐकणी बर मी म्हणतो जाता जाता, हो ते बोर का घालीना, पण रानातले बोर आहेत ना, नुसतं हुलवायचं काम आहे. आणि असे टोपलं भर गमेलं भर बोर आणून रामाला द्यायचं काम आहे. पण ती बी बाई बघा ना. हो आता माझा बोलण्याचा अधिकार नाही, पण ती बी किती हलकट. हो एवढेच द्रोणात बोर दिले महाराज तिनं, एवढेच. कारण मोठ्या घरचं असंच असतं राजा हो. हो मोठ्या घरचा चहा हो कपाट डोकावून बघावं लागतो मध्ये आहे का कसा. कारण तळ आला ताळा, म्हणजे बुडाला गेलेला चहा असेल तर घर मोठे समजावं. हो आणि गरीबाच्या घरचा चहा कपातून बशीतून सांडून पाहुण्याच्या अंगावर पुन्हा डोकावून बघतो, आणि तरी तो कॅटली घेऊन उभाच असतो. हो पाहुण्याला सांगतो, पाहुण्यावर आंघोळ करायची असली तर पातेलं ठेवलेलं आहे तिकडं म्हणून. गरीबाचं मन मोठं असतं, गरीबाचा चहा मोठा असतो. गरीबाच्या घरचं तूप, हो गरीबाच्या घरचं तूप महाराज वगराळ्यानं असतं, आणि मोठ्याच्या घरचं तूप महाराज चमच्यानं असतं. कारण त्यांच्याकडे चमचे खूप असते, आणि ते बी पुन्हा सरसपट चमचे असते, तर दोन्हीकडून सारखेच. कसाही टाकला तरी एक थेंबाच्या पुढं तूप नाही गेलं पाहिजे. असे वेगळ्या वेगळ्या कंपन्याचे चमचे असते. तर जाऊ दे, मी उग कुणाच्या चमच्याचं बोलत गेलं तर लोक म्हणते तुम्ही कुणाचे चमचे आहेत का काय म्हणून. हो तात्पर्य सांगण्याचं काय आहे, हो तर त्या शबरीनं हो द्रोणात बोर दिले. अरे रानमेवा आहे, रानमेवा तो भरपूर द्यायला पाहिजे होता. त्याच्यात काय कमतरता होती, कुचराई का केली? द्रोणात बोर दिले. बर दिले ती दिले हो, पण साधू संतांनी त्याच्या खाण्यावर नजर ठेवली, आणि दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजला बातमी छापून आली महाराज. हो भगवंतानी काय खाल्लं म्हणून. ऐका महिमा
शाबास महिमा बळीची ऐका महिमा ऐका महिमा बळीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची अन बोरे खाय भिल्लनीची. उचिष्ट ती फळे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा. हो पेपरला बातमी छापून आली राजा हो आणि देवाचं खाणं काढलं. कारण कोणी कुणाचं खाणं काढू नये हो, परंतु खाणं का काढायचं तर आसुरी आनंद मिळण्यासाठी काढायचं का आपल्याला मोठेपण मिळण्यासाठी दुसऱ्यानं खाल्लेलं लोकाला दाखवायचं. तुकोबराय सांगतात की हो त्या कारकिर्दीमध्ये कृतयुगामध्ये कोणी खायला घातलं नाही. त्रेतायुगामध्ये फक्त बोर खाल्ले आणि अख्ख 12 लक्ष वर्षाचं युग गेलं महाराज. द्वापार युग उगवलं. द्वापार युगात देवाला खायला मिळालं नाही म्हणून चोऱ्या करून पोट भरायची पाळी आली त्याच्यावर. हो चोऱ्या करून पोट भरले. तुझ्या अंगी अवगुण मोठा आणि चोरी करूनी भरसी पोटा. ऐका नाही चोऱ्या करून पोट भरले त्यांनी हो आणि पोट भरीत असताना पुन्हा हो साधू संतांनी पुन्हा त्याचं खाणं काढलं आणि पुन्हा सांगितलं चुरा चुरा कर माखन खाया आणि गवलन का नंद कुंवर कन्हैया. हो महाराज चोऱ्या केल्या आणि चोऱ्या करून पोट भराना म्हणून आईनं सांगितलं आता तू रानामध्ये जा, इथं नको, लोकांचं घरानं आलंय आणि लोकांच्या घरचं तू चोरून खातोस. रानात पाठविलं तर तिथंही गेल्यावर महाराज त्यांनी खायला सुरुवात केली. हो तिथं गेल्यावर बी खायला सुरुवात केली. तिथं तर गरीबाच्या लेकराचीच भाकरी खाल्ल्या. त्यांना वळत्याला पाठविलं हो आणि त्यांच्या ठकून शिदोऱ्या खाल्ल्या आणि काय काय खाल्ल्या त्याची यादी दिली महाराज. 5 5 पोळ्या 3 भाकरी 5 पोळ्या 3 भाकरी 5 पोळ्या 3 भाकरी 5 पोळ्या 3 भाकरी दीड कानोला एक पुरी निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने निवडिया पुली हो रानात गेला तरी बी खाल्लंच महाराज. 5 पोळ्या
मोठ्या घरचं लेकरू होतं म्हणून 5 पोळ्या आईनं भरपूर दिल्या त्या. गुराखी असताना ती खांद्यावर जाळी असते आणि त्या जाळीत टाकलेल्या 5 पोळ्या होत्या. त्याला वळती आणायला पाठवलं आणि त्याच्या 5 पोळ्या खाल्ल्या. दुसऱ्या लेकराच्या 3 भाकरी खाल्ल्या. हो, कितली यादी, कसली यादी महाराज. हो, ईडी कोण काढली का काय कोणास ठाऊक. हो, रॉ संघटनेकडून तपास केला का काय कोणास ठाऊक. हो, पण 5 पोळ्या 3 भाकरी. अहो, निदान मोठ्याच्या घरच्या लेकराच्या 5 पोळ्या खायनात का, काही हरकत नाही. पण एक लेकरू तर इतकं गरीब होतं महाराज की त्याच्याकडं त्याच्या आईनं पंचमीच्या टाइमला एक कानवाला केला होता आणि दुसरा कानवाला तिने तोंडात घातला आणि लक्षात आलं की माझं लेकरू गाई चारायला जाणार आहे. तिने तोंडातला अर्धा कानवाला काढला आणि 1.5 कानवाला दिला आणि तो 1.5 कानवाला बी खाल्ला. हो, कानवाला कळतोय ना, वला कान होतोय ना का नाही. कान वला. हो, आता याच्यातला वेदांत खूप मोठा आहे महाराज. 5 पोळ्या खाल्ल्या, 3 भाकरी खाल्ल्या, 1 कानोला खाल्ला आणि 1 पुरी खाल्ली भगवंतानं, 1 पुरी. आता ते तर लेकरू किती गरीब होतं. अरे गरीबाचं खाऊ नाही ना बाबा, तुला मिळालं नाही म्हणून गरीबाचं खातो का. हो, म्हणून 1 पुरी खाल्ली. आणि तो जर समजा आमच्या जालना जिल्ह्यात आला असता ना तर तिकडं खूप पुरी आहेत महाराज. हो, घोसापुरी आहे, दुधनापुरी आहे, रामपुरी आहे, हो, खिरडपुरी आहे, हिरडपुरी आहे, ऐकणी. हो, अनेक प्रकारच्या पुऱ्या आहेत. हो, दहीपुरीन, दूधपुरीन, हो, काय इतक्यात की 100-200 नुसते एकाच तालुक्यात पुऱ्या येतात. हो, त्यांनी एकच पुरी खाल्ली. हो, शब्दाचा वेदांत खूप मोठा आहे. मी आपल्याला वेदांत सांगत नाही, मला फक्त देवावरती वेळ आली आणि देवानं कशा कशा पद्धतीनं खाल्लं आणि मंदिर खायची वेळ त्याच्यावर आली, एवढ्या शब्दासाठी मला आश्चर्य भक्तिशास्त्रातलं सांगायचंय. विठ्ठल 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 हो, सर ते शेवटी महाराज तिथं खाऊन पोट नाही भरलं, लेकरांनी नेलेल्या दशम्या खाल्ल्या पोट नाही भरलं, चोऱ्या करून नाही भरलं. सर ते शेवटी आईला यशोदेला मागितलं. यशोदे घराकडे जा, यशोदे यशोदे घराकडे जा, साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत कुळासाठी मला जे उघार. यशोदे घराकडे जा, मला जे उघार. यशोदे घराकडे जा, मला जे उघार. आई मी खाईन शिळा घाटा, वा वा, दया दुधाचा करून दे मठा. नाही माझ्या अंगी ताठा, मला जे उघार. यशोदे घराकडे जा, मला जे उघार. यशोदे घराकडे जा, मला जे उघार. हो, लेकरांनी मागेपर्यंत आईनं देऊ नये का महाराज. खरं सांगतो, लेकराची भूक आईला कळत असते. आई तिलाच म्हणलं जातं. जाता जाता सांगतो महाराज, जरा थोडं आगळिकतेनं बोलतो. लहान बाळ असेल तर पाजण्याची बी भूक आईलाच लागते आणि पिण्याची बी तृप्ती आईलाच प्राप्त होत असते.
म्हणून लेकरू जर रडायला लागलं तर त्याला भूक लागली का नाही लागली हे आईला कळते. लेकरांनी मागण्याची गरज नाही. माझं लेकरू भुकेलंय म्हणून कामधंदा टाकून ती मांडीवर उचलून त्याला दुग्धपान पाजित असते महाराज. आणि तुम्ही बघा, लेकराला भूक लागली की आईच्या चेहऱ्याकडं पाहायचं, तिचा चेहरा पडलेला असतो. आणि लेकरू पिऊन तृप्त झाल्यानंतर पाळण्यामध्ये खेळायला लागलं की आईच्या चेहऱ्याकडं पाहायचं, कारण लेकरापेक्षा प्रसन्न चेहरा आईचा असतो. कारण पिण्याच्या अगोदरचा चेहरा पहा आणि दूध पिल्यानंतरचा चेहरा पहा. ज्याला फेस रिडिंग कळते आणि ज्याला चेहरा वाचन कळतं त्यांच्यासाठी आहे. म्हणून आई दोन्हीकडून नटलेली असते. आणि लेकरांनी मागेपर्यंत तिनं देऊ नये. बर काय काय द्यायचंय ते बी शिकवलं. हो, साध्या गव्हाची पोळी लाटी. साध्या गव्हाची म्हणजे कुपन दुकानच्या, बनशी गव्हाची नाही. बनशी गव्हाची नाही आणि खपली गव्हाची नाही. उगत दुखाच्या खपल्या काढीत नाही मी असे. हो, साध्या गव्हाची पोळी लाटी आणि पुरणपोळी करून दे मोठी. मोठी पुरणपोळी करून दे. हो, काही काही अशा मोठ्या घरच्या महिला एवढ्याच पोळ्या करतात महाराज अशा. गाईला नैवेद्य दाखविल्यासारख्या. आणि पुन्हा त्या एवढ्याल्या पोळ्या करायच्या निवरून घ्या आणि पुन्हा हवं का आणि घालू का. हलकटपणा सांगायचा नसतं. हो, घालू का आणि हवं का. अरे त्याला 5-25 लागत येतात असल्या पोळ्या, तू काय वाढतेस असं. हो हो, पहिल्या दुसऱ्याच पोळीला पुरणपोळी करून दे मोठी. खूप दिवसाची भूक लागलेली मला. आणि कशी पोळी खायची आणि मोठी कशी असते ती खानदेशामध्ये जा, तुम्हाला कळेल महाराज मोठी पोळी कशी असते ती. हो, त्याला मांडा म्हणतात. मांडा आहे का नाही. आपल्याकडे मांडी माहीत नाहीत लोकांना. हो हो, ते असा बेलनेला लाटायचं नाही, असा हो असा कोपराने करायचा आणि मोठ्या रांजणावरती खापरावरती टाकायचा. जो मांडा आमच्या मुक्ताईनं ज्ञानेश्वर महाराजाला करून दिला महाराज, असा मांडा मागितला देवानं. पुरणपोळी करून दे मोठी आणि नाही आडवीत गुळासाठी. आणूनच ठेवलेला आहे पुढं. नाही आडवीत गुळासाठी, यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. म्हणून प्रार्थना केली पण नाही पोट भरलं. म्हणून त्याच्याकरता बहिणीच्या घरी गेला महाराज. बहिणीच्या घरी हस्तिनापूरला, तिथं पोट भरण म्हणून अपेक्षा केली तर तिथल्या बाईनं तर हरभऱ्याच्या भाजीचं एवढंच पान दिलं. आणि ते बी पुन्हा सांगितलं, तुला लोकाला जेवायला घालायला बोलविले का माझ्या घरी खायला बोलविले. एवढ्या घरची मोठी हो पूर्ण भारताची हो राणी होती महाराज द्रौपदी, पण तिनं एवढंच पान दिलं महाराज. तरी बी आमच्या संतांनी सांगितलं, काय देवा घरी न मिळेची अन्न आणि मागे भाजी पान द्रौपदीशी. त्याच्यानंतर हो विदुराच्या घरी गेले. त्या विदुराच्या पत्नीनं सुलभेनं तर नुसत्या हो केळाचे साल्टेच खाऊ घातले महाराज. हो, म्हणून द्वापार युग गेलं, कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापार युग गेलं, कोणी खाऊ घातलं नाही. काय करावं मग. कलियुग उगवलं. कलियुगामध्ये नामदेवरायांनी खाऊ घातलं महाराज. तिथं जर पोट भरल्यासारखं झालं आणि ढेकर दिला महाराज. फक्त खाऊ घालण्याचं काम वारकरी संप्रदायच करू शकतो महाराज. म्हणून वारकरी संप्रदाय हा ज्ञानाची तृप्ती देत असतो. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलंय, तृप्तो भवती अमृतो भवती. कृताकृत्य झालो, आजी इच्छा केली ते पावलो. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कोणता कोणती. विठ्ठल 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 म्हणून जरा शिक स्थिरावला. हो, पुन्हा त्याच्यानंतर देहू गावाला गेले भगवान परमात्मा. आणि तुकोबारायकडं पाहिलं, सांगितलं, तुकोबाराय मी पाहुणा आलोय, मला काही खायला देता का. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, शिवरात्रीच्या घरी एकादश पाहुणी आली
माझ्याकडं काय आहे खायला? काही नाही महाराज. पाहुणे ग्रहाशी पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेश काय करू उपचार पाहुणे घराचे काय करू उपचार पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेश काय करू उपचार पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेश काय करू उपचार काय करू उपचार गोप मोडकी जरा गोप मोडकी काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जर काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जर काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जर काय करू उपचार काय करू उपचार. हो, तुकोबारायकडे गेले तर तुकोबारायने सांगितलं मी दुर्बळ आहे आणि माझ्याकडं खाऊ घालायला काही नाही. आणि तुकोबारायनं अपेक्षेनं जिजाबाईकडं पाहिल्याबरोबर जिजाबाईने शेजारणीकडून मुठभर कण्या आणल्या महाराज. आणि त्या मुठभर कण्या ते बी एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये टाकल्या, कारण भांडण लागू नये म्हणून मोठ्या भांड्यात टाकल्या. आणि त्या कण्या टाकल्यावर मधी त्या एकमेकीला कणाय लागल्या महाराज. कन्या कशामुळं म्हणायचं तर त्या कणाय लागल्या म्हणून कन्या म्हणायचं. आणि एकमेकीला इकाडी इकडं मोबाईलवर बोलायला लागल्या, इतक्या लांब लांब होत्या त्या. मी पदरचं बोलत नाही. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. हो, खायलाच मिळालं नाही भगवंताला म्हणून जगद्गुरु तुकोबाराईनं पाहिलं की देवानं देऊळ खाल्लेलं आहे. आणि ते पेपरला, गाथा नावाच्या पेपरला फ्रंट पेजला बातमी छापून आली. अभंगाचं पहिलं चरण. देवे देऊळ शेविले देवे देऊळ शेविले देवे देऊळ शेविले उदक कोरडेचे ठेविले. आता याचा अर्थ कसा आहे महाराज? दगडाचं देऊळ खाल्लं नाही राजा हो देवानी. मग देवानं देऊळ खाल्लं म्हणजे कसं खाल्लं? पहिली गोष्ट आपल्याला देऊळ समजून घ्यावं लागेल. तर देऊळ शब्दाचा अर्थ आमच्या ज्ञानोबारायला विचारला त्यावेळेस ज्ञानोबारायनी सांगितलं देऊळ कशाला म्हणतात तर वडाच्या पाणी उभविले देऊळ आधी कळसू मग पाया रे. आता हे तर त्याच्यापेक्षा अवघड झालं. पहिलं तरी देऊळ खाल्लं, पण इथं तर ज्ञानोबारायनी वडाच्या पानावर चिंचेच्या पानावर उभविले देऊळ आधी कळसू मग पाया रे.
हो, ज्ञानोबारायांनी तिथं देऊळ खरं काय आहे ते सांगितलं. महाराज, क्षमा मागून बोलतो मी माझ्या माता भगिनीची, कारण मला चावटसारखं बोलायला बोलवलेलं नाही, पण ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही. म्हणून वक्त्यानं वक्तृत्व करीत असताना संवेदनाशील भाग असेल तर थोडसा सुप्त रूपानं गुप्त रूपानं सांगावा. आणि डॉक्टरनं कधी ऑपरेशनला जर डॉक्टर घाबरला तर पेशंटचं वाटोळं होतं, आणि वक्ता जर कधी कुणाला घाबरला तर समाजाचं वाटोळं होतं. महाराज, म्हणून सांगतो मी माझ्या माता भगिनींची क्षमा मागून. हो, वडाच्या पाणी उभविले देऊळ या शब्दाचा अर्थ आहे आईच्या गर्भाची अवस्था कशी असते, तर मूल आईच्या गर्भामध्ये स्थित झाल्याच्या नंतर गर्भपिशवीचा उभा छेद जर घेतला तर वडाच्या पानासारखी गर्भपिशवी दिसते. महाराज, आणि त्या गर्भाच्या पिशवीवरती हे देहरूपी देऊळ नियतीनं भगवंतानं उभं केलेलं आहे. आणि या देहरूपी देवळाचा अगोदर पाया नाही, अगोदर कळस उभा केलेला आहे, म्हणजे डोकं अगोदर निर्माण केलेलं आहे. महाराज, हे विज्ञान आहे आमच्या साधू संतांनी सांगितलेलं, आणि ते बी डॉक्टरी क्षेत्राला आव्हान आहे, वैद्यक क्षेत्राला आव्हान आहे, हो, मेडिकल असोसिएशनला आव्हान आहे. म्हणून मी गोष्ट सांगतो, 3-3 महिने तर गर्भात काय आहे हेच कळत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अगोदर गर्भात आईच्या डोकं निर्माण होतं. कानूस मराय लागल्याच्या नंतर मान पडली की लोक म्हणतात आता खरं नाही, मानाचा कळस पडला. म्हणून हा कळस आहे, कळस. आणि अगोदर डोकं का निर्माण होतं त्याचं कारण आहे महाराज. ह्या डोक्याच्या वरच्या बाजूला ब्रह्मरंध्र आहे, ब्रह्मरंध्र, त्याला दशवद्वार म्हणतात, सहस्त्राधार चक्र म्हणतात. आणि त्या सहस्त्राधार चक्राच्या ठिकाणी 10वं द्वार आहे, त्याच्यातून प्राणाचा संचार शरीरात होतो. महाराज, आणि अगोदर प्राण शरीरात आल्याशिवाय हो गर्भाची वाढ होत नाही आणि शरीराला वृद्धी होत नाही. म्हणून अगोदर प्राणाचा संचार करण्याकरता डोक्याच्या कवटीला दार निर्माण केलेलं आहे, त्याला म्हणायचं गेट वे ऑफ बॉडी. बॉडीचं प्रवेशद्वार कोणतं आहे तर 10वं द्वार आहे. म्हणून प्राणाचा संचार तिथून होतो आणि नंतर महाराज अवयव फुटायला सुरुवात होतात. म्हणून माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हो, वडाच्या पाणी उभविले देऊळ आधी कळसू मग पाया रे. अगोदर कळस निर्माण केला आणि नंतर पाया निर्माण केला. आपण मराठवाड्यातली मंडळी आहोत. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेलात तर तिथे वेरूळ घृष्णेश्वराचं वेरूळ आहे. त्या वेरूळमध्ये कैलासाधिक लेणी निर्माण केलेल्या आहेत. त्या लेणी ज्या डोंगरामध्ये कोरल्या इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी त्या लेणी कोरल्या, पण त्या लेणीच्या मंदिराचा महाराज वरून कोरीत आल्यामुळं अगोदर कळस निर्माण केला आणि नंतर पाया निर्माण केला. महाराज, हे शास्त्र अगोदर मराठवाड्यामध्ये तयार झालं, म्हणून आमचा मराठवाडा हा प्रगतशील होता. आणि हे विज्ञानाची प्रतिकृती आणि अध्यात्माची प्रतिकृती इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी या लेण्याच्या माध्यमातून आपल्याला प्रगट झालेली दिसते. म्हणजे प्रगतीपथावर विज्ञान आणि प्रगतीपथावरती अध्यात्म आमच्या मातृभूमीचं होतं. महाराज, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे ज्ञान ज्ञानोबाराईनं अध्यात्माच्या माध्यमातून प्रगट केलं. म्हणून डोक्याच्या कवटीला अगोदर म्हटलं जातं, हो, कळस आहे, कळस. आणि जाता जाता क्षमा मागून बोलतो, माणसाचा प्राण जाताना सुद्धा हो डोळ्यातून जात नाही, कानातून जात नाही, नाकातून जात नाही. हो, कुठून जातो, कुठून जातो. आज डॉक्टर सांगतात नाडी बंद पडली की डॉक्टर सांगतात माणूस मेला. हृदयाचे ठोके बंद झाले की डॉक्टर सर्टिफिकेट देता माणूस मेला.
पण खरा माणूस त्यावेळेस मेलेला नाही महाराज. मग माणूस कधी मेला तर त्याच्या चितेला, हो, त्याच्या देहाला अग्नी लावल्याच्या नंतर डोक्याची कवटी फुटते आणि फटकन आवाज होतो आणि मग गाडगं फोडलं जातं, बोंब मारली जाते. त्यावेळेस डोक्याच्या कवटीतून प्राण गेला महाराज. कारण ज्या डोक्याच्या ब्रह्मरंध्रातून आला त्याच डोक्याच्या ब्रह्मरंध्रातून तो निघून जात असतो महाराज. म्हणून हे शास्त्र आहे. म्हणून दहन क्रिया ही अति उत्तम आहे आणि उत्तमातली उत्तम दहन क्रिया आहे. म्हणून डोक्याच्या कवटीतून प्राण जातो. म्हणून हे 10वं द्वार आहे आणि 10वं द्वार आहे हे ज्ञानोबारांनी सांगितलं. आणि वरचा कळस आहे आणि त्या कळसाचं खालचं शरीर म्हणजे मंदिर आहे. विठ्ठल 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 आणि मग ते देवानं देऊळ खाल्लं म्हणजे काय केलं तर देवानं खाल्लं म्हणजे भक्ती करीत असताना भक्ताच्या देहाची आसक्ती खाऊन टाकली महाराज. देहाचं ममत्व खाऊन टाकलं, देहाचं मी पण खाऊन टाकलं, देहाचं माझे पण खाऊन टाकलं. आमच्या निळोबाराईंनी बोलत असताना गोड स्थितीत सांगितलं महाराज, माझी मी पणाचा करोनी फराळ, उरले खावयासी पैसला सकळ, ऐसा भोकाळो हा नंदाचा गोवळ, यासी न पुरे माझा बक्षिता खेळवो, यासी न पुरे माझा माझी आम्ही पानाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसाला, ऐसा भुकाळू हा नंदाचा, माझा बक्षीस हो, यासी न पुरे माझा भक्षिता खेळवो, आता काय देऊ यासी नसता जवळी, संचित प्रारब्ध तेही भक्षिले समूळी, आणि कर्म अकर्माच्या घेतल्या कवळी. भक्ताला मुक्त करतो महाराज, आसक्ती विरहित करतो. भक्तीच्या शास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो, पदार्था भाविनी नावाची अवस्था आहे. काय खातो आम्ही कासया सांगाते, या स्थितीला प्राप्त करून देतो महाराज. मी कोण आहे याचंही भान नाही. कुत्ता जाने और चमडा जाने, हो, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, या पद्धतीची अवस्था होते. देह जाओ अथवा राहो, हो, आम्ही तो केवळ वस्तूची वाहो, का दोरी सर्पतो वावो दोराची कडोनी. या पद्धतीनं भक्तीवरती आरूढ झालेल्या भक्ताची आसक्ती खाऊन टाकतो. म्हणून त्याची इच्छा असते भक्ताची, देवा आता ऐसा करी उपकार, आणि देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळू आले. विठ्ठल विठ्ठल म्हणून देहाचं ममत्व
म्हणजे मी आणि माझे पण खाऊन टाकलं महाराज देवानं. आणि ही अवस्था भक्तासाठी उपकारक झाली, म्हणून माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझ्यावर उपकार केला आणि माझ्या देहाची आसक्ती ममत्व खाऊन टाकलं. म्हणून देवे देऊळ सेविले, कारण देह देवाचे मंदिर आणि आत पुढं काय आत नांदतो परमेश्वर आहे मते नांदणारा. म्हणून हे देह देवाचं मंदिर आहे महाराज देवाचं. आणि हे देवानं खाऊन टाकलं, त्याचं पूर्णपणे आसक्ती विरहित जीवन केलं. मी जे मगाशी सांगितलं अनसूया, तशी अवस्था भक्ताची झाली. अनअसूया या पद्धतीनं अनपेक्ष स्थिती प्राप्त झाली. पूर्णपणे आशा देशोधडीला लावली महाराज, आणि निराशा जीवन झालं. आणि कशाचीच किमिच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंवरेत, म्हणून श्रुती माता सांगते कशाची अपेक्षा करणार, कशाची कांक्षा करणार नाहीये. म्हणून फक्त आता एकच, विठोबा तुझे पाय आणि मी, याच्यापेक्षा मला दुसरं काही आठवत नाही. ही अवस्था होणं म्हणजे देवानं देऊळ खाऊन टाकणं महाराज. आता हे सगळ्याला झेपायचं नाहीये. देवे देऊळ खाल्लं, कारण शरीराचे 4 भाग आहेत महाराज. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर. मंदिराला हे 4 भाग असतात महाराज. पुढचा सभा मंडप मोठा असतो, दुसरा विना मंडप असतो, तिसरा कीर्तन मंडप भजन मंडप असतो, आणि नंतर 4था गाभारा असतो. या पद्धतीनं पुढचा मंडप म्हणजे स्थूल शरीर आहे, त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यानंतर कारण शरीर आहे, त्याच्यानंतर महाकारण शरीर आहे. या सगळ्या शरीराचा बाध व्हायला पाहिजे, बाध सामान्य अधिकरण्य व्हायला पाहिजे. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, आणि माझी आईशी काया जव नोहे. या स्थितीला भक्त प्राप्त झाला म्हणजे दत्तात्रय भगवंतांनीही आमच्यावरती कृपा केली महाराज, कृपा केली. पांडुरंगच खातो मंदिर असं काही नाही. दत्तात्रय भगवान परमात्मा सुद्धा भक्ताला निर्मोही करतात, निर्मुक्त स्थितीमध्ये मुक्त जीवन करतात महाराज, आणि मुक्त अवस्थेला प्राप्त करून देतात. आणि ही अवस्था म्हणजे देवानं देऊळ खाऊन टाकणं आहे आणि आमच्यावरती प्रसाद देणं आहे. म्हणून वरचं देऊळ खाल्लं, आता मधलं देऊळ म्हणजे गर्भागृह. मधलं देऊळ कोणतं खाल्लं तर मधल्या देऊळासाठी माझ्या तुकोबारायने सांगितलं महाराज, साठविला हरी हृदय मंदिरे साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली रझार झाला सुफळ व्यापार. हृदय नावाचं मंदिर आहे, त्याला 4 कोण आहेत महाराज. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार 4 कोण आहेत. आणि हे 4ही कोण खाऊन टाकले देवानं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, म्हणजे देवानं मन खाऊन टाकलं महाराज. मन मनपणानं शिल्लक ठेवलं नाही. मन मना भव मद भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु. या पद्धतीनं अर्जुना तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, कारण मन एव मनुष्यानाम कारणम बंद मोक्षयो. या रीतरिवाजाप्रमाणे मन शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, असं स्वच्छ मन व्हायला पाहिजे आणि देवानी मन खाऊन टाकायला पाहिजे. आता कोटी धावे मन तुझे चरण, देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. म्हणून ते मन देवाशिवाय त्या मनानं काहीच मनन केलं नाही पाहिजे. म्हणून त्या मनाला खाऊन टाकलं. त्यानंतर चित्त खाल्लं, चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. बुद्धी खाऊन टाकली महाराज देवानं.
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा लिहितात, बुद्धी बौद्ध्या सोके परी एवढी वस्तू चुके. माशी सगळ्या ठिकाणी बसते पण विस्तावर बसत नाही, आणि तिला माहितीये मी विस्तावर जर बसले तर विस्ताव रूप होते. तसं बुद्धी सगळ्याला जाणते पण देवाला जाणीत नाही, आणि ती जर जाणली तर ती बुद्धी रूपानं राहत नाही, ती परमात्म रूप होते. म्हणून त्याच्याकरता त्या बुद्धीनं खरं जाणण्याचं वैभव काय आहे ते भगवंताला जाणावं. म्हणून बुद्धी गेली हा विचारोनी अहंकारू सांडीजे, मग आस्तीची वस्तू होईजे, त्याने आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून हे चारी कोण खाऊन टाकले. म्हणून आतला गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप सगळं चारी देहासह वर्तमान, हे शरीर म्हणजे मंदिर आणि अंतकरण म्हणजे मंदिर, हे सगळं खाऊन टाकलं. आणि भक्ताला स्वच्छ आणि पवित्र आसक्ती विरहित भक्ताला केल्याच्या नंतर आता पाणी कोरडच राहिलं महाराज. आता हे जरा थोडं अवघड आहे. पाणी कोरडच राहिलं. पाणी कुठं कोरडं असतं का महाराज? पाणी तर वलं असतं, म्हणून तर पाण्याला वले वले म्हणतात, आहे का नाही? पाणी मराठीमध्ये वलं असतं, संस्कृतमध्ये द्रवीभूत असतं. मराठीमध्ये जरा वरच्या लेवलमध्ये पातळ असतं, आणि जरा इंग्लिशमध्ये लिक्विड असतं. संस्कृतमध्ये द्रवीभूत असतं आणि मराठीमध्ये वलन पातळ असतं. अशी गोष्ट आहे. पण पाणी हे पातळ आहे, वलय, पण कोरडं राहिलं असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आता पाणी कोरडं राहिलं म्हणजे कसं राहिलं त्याची प्रक्रिया सांगतो. कारण जगाच्या पाठीवर काही पाणी कोरडेत महाराज. आता कोरडे पाणी कोणते कोणते, तर त्याच्यातलं पहिलं कोरडं पाणी सांगतो. स्वप्नामध्ये आलेलं पाणी कोरडं असतं महाराज. स्वप्नातलं पाणी कसं आहे? कोरडे. ज्यावेळेस आपला मराठवाडा पाण्याने वाहून जात होता, आहे का नाही, त्या टाइमला एक माणूस त्या नदीला पूर आलेल्या अवस्थेमध्ये स्वप्नात पोहायला गेला महाराज. आणि पोहायला गेल्याच्या नंतर 2 तास पोहला, आणि घरी आल्यावर पाहिलं तर त्याचं अंथरूण वलं झालेलं होतं. अंथरूण वलं स्वप्नातून पोहून आल्यावर होत नाही. अंथरूण वलं होण्याकरता दुसरी प्रक्रिया असते, ती कीर्तनात नाही सांगत मी. अंथरूण वलं होत नाही ना, अंगावरचा कपडा भिजत नाही. स्वप्नातलं पाणी हे मिथ्या खोटं असतं, कोरडं असतं, कारण प्रातिभाषिक सत्तेतलं असतं आणि ते व्यावहारिक सत्तेमध्ये चालत नाही. सत्ता भिन्नत्वात व्यवहार होत नाही, म्हणून ते पाणी कोरडं. एक. दुसरी गोष्ट, चित्रातलं पाणी कोरडं असतं महाराज. असतं. एखाद्याला तहान लागली म्हणून पाणी 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 म्हणला तर त्याची तहान भागत नाही. शब्दाचं पाणी कोरडं असतं. आणि शेवटी एक गोष्ट सांगतो, आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सतत पाणी पाहायला मिळतं, आणि ते म्हणजे मृगजळाचं पाणी. मृगजळाचं पाणी खोटं असतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे उर फोडी. ते खोटं असतं. अमृतानुभवात माऊलीनं लिहिले, मृगजळ जेत नुमंडे ते तासे पा कोरडे. म्हणजे जिथून मृगजळाची गंगा वाहिली नाही तिथं कोरडा असल, पण जेत उमंडे तेत जोडे ओलावशू काही. अरे जिथून गंगा वाहिली तिथं जर उकरलं तर वलं लागतं का? नाही. म्हणजे मृगजळाचं पाणी कोरडं आहे, आणि मृगजळाच्या पाण्यानं साळी केळी जर आली असत्या तर शेतकऱ्याला धरणं बांधायची गरज लागली नसते. म्हणून मृगजळाचं पाणी खोटं आहे, कोरडं आहे. आणि शेवटचं पाणी म्हणजे मायेचं पाणी कोरडं आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते.
हो, मायेचं पाणी कोरडंय, कारण जगताची निर्मिती करताना भगवंतानी मायेचा अंगीकार केला महाराज. हो, नाम मात्र भेदानं मायेचा अंगीकार केला, पण या जगताचा विनाश करीत असताना मायेची गरज लागत नाही. मंदिर बांधताना पाण्याची गरज लागते, पण मंदिर JCBनं पाडत असताना गरज लागत नाही. म्हणून निर्मिती करताना पाण्याची गरज आहे. म्हणून माया ही भगवंतानं मानली, सताहून विलक्षण अनिर्वचनीय तन्मिथ्या अशी असलेली माया, आणि त्या मायेचा स्वीकार केला भगवंतानं जगताच्या निर्मितीसाठी. आणि महाराज त्याचा क्षय करीत असताना, त्याचा विनाश करीत असताना, त्याचा बाध करीत असताना गरज लागत नाही मायेचा. म्हणून मायेचं पाणी कोरडं राहिलं. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्तिशास्त्रामध्ये प्रतिपादन केलं, देवे देऊळ सेविले आणि उदक कोरडेची ठेविले. विठ्ठल विठ्ठल आणि हे माझं उखाणा नाही, हे माझं उमान म्हणजे गुपित नाही, गूढ नाही, तर हा शास्त्राचा सिद्धांत आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात नव्हे मत गुण माने काही, 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 नव्हे मत गुण माने काही. आपना पे पाई, शबास. आपना पे पाई, नव्हे मत गुण मान काही, नव्हे मत गुण माने काही. मत गुण मान काही. हो, हे माझं मत नाही, हा सिद्धांत आहे. माझं गूढ गुपित नाही, इति गुह्यतमम शास्त्र नाही, आणि मी गुह्य काही बोलत नाही. आणि माझा उमान म्हणजे उखाणा नाही, कारण पूर्वीच्या काळात उखाणे घातले जायचे महाराज. कोडं घालायचे, त्या कोड्याला उमान म्हणतात. उखाणा घालतात, कोडे घालतात. हो, पूर्वीच्या काळात असे कोडे होते महाराज. हो, मी तुम्हाला एक कोडं छोट्या खाणीचं सांगतो. एका ST मध्ये 50 लोक बसले. लक्षपूर्वक ऐका, एका ST मध्ये 50 लोक बसले. हो, आणि त्याच्यातली निमी उतरली, त्याच्यातली निमी उतरली. खाली किती राहिले? हा, शाबास. यांनी सांगितलं बघा, 49 राहिले. अरे मी त्याच्यात सांगितलं काय, तुम्ही लक्षात घेतलं का? एका एसटीत 50 लोक बसले आणि त्याच्यातली निमी उतरली. म्हणजे एकटीच निमी नावाची पोरगी होती. तुम्हाला वाटलं निम्मीच उतरली काय की? निमी उतरली. हो, 49. ह्यांनी सांगितले 49 राहिले. हे शास्त्र आहे महाराज, ह्याला कोड म्हणतात. हो, पूर्वीच्या काळात आजोबाचं नाताचं नातं असायचं. हो, आजोबाच्या मांडीवर नातू झोपायचा. हो, मिशा वडायचा, मानगुटी धरायचा, आणि आजोबाकडून पैसे घ्यायचेत म्हणून त्यांनी सांगायचं की मी तुम्हाला कोड घालतो, आणि तुम्ही जर कोड नाही सांगितलं तर तुम्ही मला भेंडी झाल्याच्या नंतर चॉकलेटला 5 पैसे द्यायचे. आता त्याला तर पैसे द्यावा लागायचेच. म्हणून त्या आजोबाचं नाताचं इतकं जवळचं नातं महाराज. नातू म्हणजे आजोबाचं चक्रवाढ व्याज असतं, कारण मुद्दल म्हणजे मुलगा असतो.
आणि नातू म्हणजे त्या मुदलावरचं व्याज असतो. म्हणून ज्यांनी पोरं कधी जवळ घेतले नाहीत ते म्हातारे 17-17 किलोचे कार्टे हो नातू खांद्यावर घेऊन दिवसभर उभे राहते. तर पण अर्ध्या किलोचा विनाकारण घेत नाहीत महाराज ते असे. त्यांना वज होत नाही नाताचं. हो म्हणून काही नाताशिवाय त्यांना करमतच नाही महाराज. हो सारखे काही नाही तर इथं सुद्धा नातू आणले असते ना. हो आणि हो नाताशिवाय त्यांना करमत नाही आणि नाताला बी त्याच्याशिवाय करमत नाही. कारण दोघं बी हाफ तिकीटातले आहेत महाराज. हो दोघं दोस्ती कशामुळे जमली माहिती का? कारण त्याला बी हाफ तिकीट आहे मुलाला आणि ह्याला बी 65च्या पुढं हाफ तिकीट आहे. शासनाला कळालं की ह्या दोघालाही काही कळत नाही म्हणून हाफ तिकीटात घातलेत महाराज त्या. हो आणि असं आज्याचं नातं असायचं. आता आजाच घरात राहिला नाही महाराज. आणि ज्या घरात आजा नाही त्या घरात मजा नाही महाराज. खरंच सांगतो तुम्हाला. हो आज आज्याला अर्धचंद्र दिलाय, गचांडी दिली. आजोबांनी महाभारत शिकवायचं, आजोबांनी रामायण शिकवायचं, आजोबानं कुळाच्या परंपरा सांगायच्या, आजोबानं गावाच्या कपलकिटा सांगायच्या आणि सगळा इतिहास आजोबामुळं माहिती व्हायचा महाराज त्या नातवाला. पण आज रोजी महाराज आजोबाचा आणि त्या नाताचा काही संबंध नाही. खोटं सांगत नाही महाराज. आजोबाला त्या नातवाला घेऊन सुद्धा देत नाहीत. सुशिक्षित सुना हो सुशिक्षित सुना आजोबाला घेऊन सुद्धा जवळ देत नाहीत. आणि त्या म्हणतात आजोबा हो तुम्ही सारखी बताशे टाकतात आणि माझ्या लेकराला इन्फेक्शन होईन, जवळ घेऊ नका. हो म्हणून आता नाताचा मुका घ्यायचं सुद्धा स्वातंत्र्य राहिलं नाही महाराज. हो पूर्वीच्या काळात म्हाताऱ्यांनी जर मुका घेतला तर त्याला बी दात नाहीत आणि ह्याला बी दात नाहीत, बोळक्यावर बोळकं ठेवायचं असं. हो आणि मुका घेतला तर चर 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 5च्या मोटरनं पाणी वाढल्यासारखं वाढायचं महाराज. पलीकडच्या खोलीत जर मुका घ्यायचं काम चालू असलं तर इकडं कळायचं की म्हातारं मुका घेतय म्हणून. हो पण आता तसं राहिलंच नाही महाराज. आता सुरक्षित मुका घ्यायचा, तिकडं इतीच्या अंतरानं इकडं इतीच्या अंतरानं, तिकडं असं करायचं आणि इकडं असं करायचं. आता असल्याच्या पोटी कुठं भगतसिंग आणि राजगुरू जन्माला येत असतात का राजा. हो हो अरे ज्याच्या त्याच्या घरातल्या माणसाचं इन्फेक्शन होतं म्हणल्यानंतर तुमच्या लेकरात इम्युनिटी पॉवर तरी कशाची राहिली. हो तीर्थ घेतलं की सर्दी होती आणि आरती घेतली की गरमी होती. असे लेकर ताकदवाद झाले महाराज आमचे. हो आणि ते बी पुन्हा मुरकुलन पोकळ पंडित खाते तर ते असे. हो काय ताकदीचे पदार्थ आहे. तूप पण दूध खात नाहीत महाराज ते. हो पनीर खातेत, पनीर सडलेलं. हो माणसाचे डोके का सडले त्याचं कारण आहे सडलेल्या गोष्टी जास्त आवडायला लागल्या. महिना ठेवलेली गिरवी हो फ्रीज मधली माणसाला आवडायला लागली महाराज. म्हणून डोके सडले माणसाचे. म्हणून परमार्थ आवडत नाही आणि घोंगराचा कार्यक्रम पटकन आवडतो. त्याचं कारण आहे की महाराज दिशा बदलली पूर्णपणे. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगत होतो की घरात आजोबा पाहिजे, आज्याशिवाय नाही. आता तुम्ही हो आजोबान मी नातू. हो एकच तुम्हाला कोड सांगतो महाराज. हो पाय नाहीत पण चालतं, पंख नाहीत पण उडतं, तोंड नाही पण बोलतं आणि कधीच शाळेत गेलं नाही पण साक्षर आहे. सगळ्या जणांनी एक एक चॉकलेट देऊन जावं लागन. पुन्हा सांगतो पाय नाहीत पण चालतं, तोंड नाही पण बोलतं, पंख नाहीत पण उडतं आणि कधीच शाळेत गेलं नाही पण साक्षर आहे. बोला हा बोला बोला मन नाही नाही 50%तून जाऊ द्या. तुम्हाला असं वाटतं की आपल्यावर भेंडी झाली तर हरकत नाही. पत्र पत्र हो बिना पायाचं उडत जातं महाराज. पाय नाहीत पण चालतं. जातं का नाही मामाच्या गावाला आहे का नाही. हो पंख नाहीत पण उडतं, वाऱ्याच्या वेगानं जातं विमानानं परदेशाला. आणि
तोंड नाही पण वार्ता सांगतं, इकडचं बोलतं, आहे का नाही? आणि कधी शाळेत गेलं नाही पण त्याच्यावर अक्षर आहेत महाराज, म्हणून साक्षर आहे. पत्र याला कोड म्हणतात, कोड. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, माझं हे कोड नाही, माझं हे गुपित नाही, माझा हा उमान म्हणजे उखाणा नाही, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि त्याच्याकरता तुला एकच काम करावं लागेल, तू आपण आपे पाही, तू तुझी तुला ओळख. कारण तुझी तुला ओळखल्याशिवाय तुला शास्त्र कळणार नाही. तू दुसऱ्याला ओळखायला गेलास तर तुला ओळखता येणार नाही, तू तुला बी ओळखणार नाहीस आणि दुसऱ्याला ओळखणार नाहीस. त्याच्याकरता तू तुला ओळख, तू आपण आपे पाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे तर तू स्वतःला ओळख, आणि ओळखल्याशिवाय तुला काही कळणार नाही. आणि सरते शेवटी तू जर ओळखलंस तर फायदा काय, आणि नाही ओळखलंस तर नुकसान काय. सरळ सांगून जातो, पाटेपूर ओसंडला आणि सरिता सागर तुंबोनी ठेला. तुला जर तू ओळखलंस तर अंतकरणाच्या भक्तीतून उचंबळून आलेलं प्रेम हो अंगामध्ये भरता आल्यासारखं येईल, आणि अष्टसात्विक भावानं तू तुडुंब भरून जाशील. आणि महाराज हो, उतार होणार नाही, अंगी प्रेमाचे भरते आणि निगे उतार चढते. अशी अवस्था तुझ्या जीवनात होईल. अनुभव घे आणि तुझी तुला तू ओळख. आणि जर तू ते नाही ओळखलंस तर अज्ञानाच्या पाटानं आलेलं पाणी हो अज्ञानानं त्या आनंदाच्या पुराला महाराज हो उतार होऊ दिला नाही, आणि त्याला तिकडंच तुंबून ठेवलं. आणि अंतकरणामध्ये आनंद मिळायला पाहिजे भक्तीचा, तो मिळत नाही. आणि अज्ञानाचं साम्राज्य वाढल्यामुळं हो पाटेपूर ओसंडला आणि सरिता सागर तुंबोनी ठेला. अशी अवस्था झाली. आणि हे कळण्याकरता तुला एकच काम करावं लागन, दोन कानात एकच बाळी घालावं लागल. दोन कानात एकच बाळी. आता आम्ही एक कानात एक बाळी घातलेला बाळ्या पाहिला हो, काही काही बाळ्या कानात घालतेत ना, एकच बाळी असते. ज्याच्या कानात एक बाळी त्याच्या नादाला लागायचं नाही हो. ते उदबत्ती छापका असा ना, पाव खाऊन आतपाव झालेला, पण त्यांनी लोकाला मी दादा आहे हे दाखवण्याकरता एक बाळी घातलेली असते हो. एक बाळी घातलेला दादा पाहिला आम्ही हो. दोन कानात दोन बाळ्या घातलेला दादा पाहिला आम्ही हो. पण दोन कानात एकच बाळी हो, जरा अवघडच आहे हे हो. तर दोन कानात एक बाळी म्हणजे समजून सांगतो, वेळ तुम्हाला जास्त दौडीत नाही. हे कीर्तन तुम्ही ऐकता, ते हे कीर्तन दोन कानानं ऐकता का एका कानानं ऐकता? दोन कानानं ऐकता म्हणजे कीर्तनाच्या उपदेशाची बाळी एकाच वेळेस दोन कानात गेल्याशिवाय याचा अर्थ कळणार नाही महाराज. म्हणून दोन कानात एकच बाळी आहे. गुरुच्या सानिध्यात बसा आणि गुरुच्या उपदेशाची बाळी कानामध्ये घाला. दोन कानात एकच बाळी उपदेशाची, कारण उपदेश म्हणजे कान टोचणं आहे हो. उपदेश म्हणजे कान टोचणे. आम्हाला कधी कधी लोक म्हणतात कीर्तनाला गेल्यावर, महाराज आलात तर पोराचे जरा कान टोचून जा. मी म्हणत असतो, कान टोचायला मी काय फुला डोलावाला नाही, मला कान टोचता येत नाही. तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? म्हणले 27 वर्षाचा आहे. म्हणलं अजून त्याचे कान टोचले नाहीत का? म्हणले टोचले हो, 2 वर्षापूर्वी उन्हाळ्यात टोचले महाराज. असं का? कुणी टोचले? त्याच्या बायकोनं टोचले. तेव्हापासून ते बिघडलं पोरग. मी म्हणलं एवढा गुरु ज्याला मिळालेला आहे तिथं माझ्यासारख्या लघुचं काही काम नाही महाराज. कारण तुम्हाला त्याला शरण जावं लागन हो. शिष्यस्तेहम शादिमाम त्वम प्रपन्नम, त्याला शरण जा. आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, तुम्ही त्यालाच म्हणा आणि त्याच्याकडूनच ते कान टोचून घ्या. माझ्याकडं तेवढी ताकद नाही. म्हणजे दोन कानामध्ये उपदेशाची बाळी एकाच वेळेस जायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, शास्त्र कळण्याकरता ज्याला शास्त्र सांगता येतं त्याच्या श्रवणाला पुढं बसा. दोन कानात एक बाळी घाला म्हणजे तुम्ही तुम्हाला ओळखताल. आणि तुम्ही तुम्हाला ओळखलं की त्या देहाचा निराश होईल आणि मंदिर खाऊन टाकलेल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होतील. आणि आता मंदिर गेल्याच्या नंतर रिकामी जागा म्हणजे
पैस म्हणजे रिकामी जागा झाली, म्हणजे रिक्त अवस्था झाली. हो, काम नाही झालो पाही रिकामा. ही अवस्था झाल्याच्या नंतर अनुभव येईल, गोडी लागल आणि त्याच्यामध्ये रस निष्पत्ती होईल. हे शेवटच्या चरणात तुका म्हणे पैसा, तुका म्हणे पैसा, अनुभवी व्यागो गोडी रस अनुभवी ठाया गोडी रस, नवे मत गुणा गोमान काही, नवे मत गुणा उमाने काही, अनुभवी गोडी रस, नवे मत गोमान काही. अपना अपना पे पाए, अब तो अपना पे पाए, तो अपना पे पाए, तो अपना पे पाए तो अपना पे पाए, ए तो अपना पे पाए, वा वा. तो अपना पे पाए, तू अपना पे पाए, तू अपना पे पाए, मत गोड़ दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू असलेल्या दत्तनाम सप्ताहामध्ये माझ्याकरता
परमपूज्य आदरणीय गोपालानंद गिरीजी महाराज यांनी आणि आमच्या नामदेव महाराज शेळके यांनी माझ्याकरता ही सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदाराच्या वतीनं दिली, कारभारी मंडळीच्या वतीनं दिली. सर्वांना उदंड आयुष्य लाभावं आणि माझ्या कीर्तनाच्या पुण्याईनं धनधान्य आयु आरोग्य संपत्ती संततीचा योग तुमच्या जीवनामध्ये घडावा अशी दत्तात्रय भगवंताच्या चरणी नम्र प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. बोलिले पुरी देवा पुरी उत्तरे करा क्षमा विचारला अधिकार पुन्हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा खपाया ज्ञानदेव कुंडली कवरदारी ज्ञानदेव